बोलायचं नव्हतं पण बोलायची लागली तीन विशीला तांबून लाज गेलं उघड शरीर आज उघड्या शरीराचा अंदाज गेलं टपले तिरंदाज उघड्या शरीराचा अंदाज गेलं टपले तिरंदाज ओठात शिळ विशीला पिळ ओठात शिळ विशीला पिळ जगत भांड्याल ओठात शिळ विशीला पिळ जगत भांड्याल नितीला मोडून उमरात सोडून डोळे लागून धाडलं इष्टाच्या बोटी लागून पाठी प्रेमियानं उधाळलं इष्टाच्या बोटी लागून पाठी प्रेमियानं उधाळलं मिठीला मोडून उमरात सोडून डोळे लागून धाडलं मोमीन कवठे कर म्हणले दत्ता तानाजी मुळे सरांकडे देखील 100 रुपयाचं बक्षीस मग हे काय म्हणतात आमची कलगी हुशार आहे मोमीन कवठे कर म्हणले दत्ता अलीबायांच्या हातात सत्ता सरकारने तुम्हाला आरक्षण दिलंय मान्य पण आजही काही भाषा गावाच्या सरपंच महिला आहेत आमच्या बाजूने गड्यालाच कारभार करावा लागतो आणि कलगीवाल्याने म्हणा आमची महिला कुठेच कमी नाही मग का तोरेवाल्याला कारभार करावा लागतो शास्त्राने असं आहे बाईला पहिला मान आहे पहिला मान कोणला कलगीला पण ही कलगी काय आमचा बाजूला जमन का कोण मिनटं उठे कर भांडे लागता आली
बायांच्या हातात पत्ता कधी लागे न कुणाला पत्ता लई वाईट यांचा किस्सा उघडून मिठी बोलून पेटी उघडून मिठी बोलून पेटी साऱ्या गावाला धुंडाळला मिठीला मोडून धुंडाचं सोडून कशामुळं कापडामुळं फॅशन आली ना परकीय फॅशन आपल्या भारतामध्ये आली आणि सगळं वाटोळं गळून टाकलं मग बापेमध्ये बाईमध्ये फरकच कळाला तसं तर यांच्यामध्ये काय फरक कळाला नेमकी बाई म्हणता तर पोषण गड्याचा बाई म्हणावं तर पोषण गड्याचं मग समजावच काय बोला साहेब आणि बाणा कलगीचा बाप्या का बाई ना काय मिठीला मोडून सोडून बोलला बाप्या का बाई